Hello everyone, welcome back to this video. In this video, we are going to learn when and how to use used to. म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण यूज टूचा वापर हा केव्हा आणि कसा करतात ते शिकणार आहोत. आपण जेव्हा आपल्या डेली रुटीनविषयी किंवा सवयीबद्दल सांगत असतो तेव्हा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळाचा उपयोग करतो. परंतु जेव्हा आपल्याला आपल्या भूतकाळातील सवयीच्या गोष्टी किंवा वारंवार घडणाऱ्या क्रिया सांगायच्या असतात तेव्हा यूज टूचा उपयोग हा केला जातो. म्हणजेच हॅबिच्युअल पास्ट टेन्स व्यक्त करण्यासाठी यूज टू हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. आता पास्ट हॅबिच्युअल ॲक्शन म्हणजेच काय की अशी एक सवय जी भूतकाळात होती मात्र ती सवय आता नाही आहे असे जेव्हा आपल्याला सांगायचे असते तेव्हा यूज टूचा उपयोग हा केला जातो. आता यूज टूचा उपयोग हा केव्हा आणि कसा करतात ते आपण आपल्या रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्यांमधून समजून घेणार आहोत आणि मग तेच वाक्य आपण त्याचे स्ट्रक्चर समजून घेऊन इंग्रजीत ट्रान्सलेट करणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईकसुद्धा करा. तर आता इथे बघा, आता यामध्ये आपण यूज टूचा उपयोग करून पॉझिटिव्ह सेंटेन्सेस, निगेटिव्ह सेंटेन्सेस आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस हे मराठीतून इंग्रजीमध्ये तयार करायला शिकणार आहोत. तर आता इथे बघा, सर्वात आधी आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सेस बनवायला शिकणार आहोत. त्यासाठीचे स्ट्रक्चर पहिल्यांदा आपण बघणार आहोत. त्यासाठी आपण सर्वात आधी घेत असतो सब्जेक्ट, त्यानंतर घ्यायचं असते यूज टू म्हणजे ईडी लागलेला आहे यूजला, यूज टू. त्यानंतर घ्यायचं असतं V1 म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप किंवा बेस फॉर्म आणि सर्वात शेवटी तुम्हाला घ्यायचा असतो ऑब्जेक्ट. तर बघा आता इथे मी फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे, मी पूर्वी खूप चहा प्यायचो. अशा प्रकारचं सेंटेन्स आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. मग आता इथे काय सांगितलेलं आहे, पूर्वीची तुमची सवय सांगितलेली आहे की मी पूर्वी खूप चहा प्यायचो, परंतु आता ती सवय आहे का तर नाही. मग अशा वेळेस यूज टूचा उपयोग हा करायचा असतो हे लक्षात ठेवायचं. मग आता या स्ट्रक्चरनुसार आपण हे वाक्य इथे इंग्रजीत ट्रान्सलेट करणार आहोत. मी म्हणजेच आय, नंतर आपल्याला घ्यायचं आहे यूज टू, आय यूज टू. ईडीचं प्रोनाऊन्सिएशन करायचं नाही आहे. नंतर आपल्याला V1 म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप, क्रियापद आहे प्यायचो म्हणजेच पिणे, मग त्यासाठी आपण काय वापरतो, ड्रिंक वापरतो. म्हणून आपण इथे घेणार आहोत ड्रिंक, आय यूज टू ड्रिंक. काय ऑब्जेक्ट काय आहे, चहा, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, चहा घ्यायचो, पण कशी, खूप चहा घ्यायचो, म्हणून इथे आपण घेणार आहोत आय यूज टू ड्रिंक ए लॉट ऑफ टी. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे इंग्रजी ट्रान्सलेट झालेलं आहे. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, मी शाळेत सायकलने जायचो. बघा म्हणजे पूर्वी लहानपणी तुम्ही आता तुमच्या मुलांना वगैरे सांगता तेव्हा आपण काय सांगतो की मी शाळेत सायकलने जायचो. मग आता ही सुद्धा पूर्वीची सवय आहे, पण आता आहे का, आता तुम्ही जाता का कुठे ऑफिसला वगैरे, नाही. मग आता इथे सुद्धा आपण यूज टूचा उपयोग करणार आहोत. म्हणजे आय इथे घेणार आहोत यूज टू. मग आता क्रियापद बघायचं, जायचो म्हणजे जाणे, म्हणून इथे घेणार आहोत आपण आय यूज टू गो. कुठे जायचं, ऑब्जेक्ट काय आहे, शाळेत, म्हणून आपण इथे घेणार आहोत टू स्कूल. शाळेत आहे म्हणून टू स्कूल. आय यूज टू गो टू स्कूल. कशाने, बाय बायसिकल, सायकलने, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, बायसिकल. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स मग इथे इंग्रजीत ट्रान्सलेट झालेलं आहे. नंतर नेक्स्ट आहे, मी आईला रोज मदत करायचे, आधी करायचे, आता पुढे बाहेर असाल म्हणजे लहान असताना, मग आपण सांगतो. म्हणून आता इथे सुद्धा कशाचा उपयोग करणार आहात, यूज टूचा. मग इथे कसं येणार आहे, आय यूज टू हेल्प, मदत करणे म्हणे हेल्प. यूज टू हेल्प, कोणाला मदत, आईला, म्हणून इथे काय घेणार आहोत, आय यूज टू हेल्प. इथे माझ्या आईला सुद्धा म्हणू शकता, म्हणून आपण इथे घेणार आहोत माय मदर. आय यूज टू हेल्प माय मदर, माझ्या आईला, मी माझ्या आईला रोज मदत करायची, म्हणून आय यूज टू हेल्प माय मदर. केव्हा, रोज, म्हणून आपल्याला इथे घ्यायचं आहे एव्हरीडे. बघा एव्हरीडे, रोज म्हणजे इथे माझ्या आईला असं घ्यायचं तुम्हाला. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय आहे, ती मला रोज फोन करायची, म्हणजे तिची ही पास्ट हॅबिट होती, पण आता ती करत नसेल, आता नाही आहे ती सवय, म्हणून आता हे सेंटेन्स तुम्ही यूज टूचा उपयोग करून इंग्रजीत बोलायचं असते. ती म्हणजेच शी, मग यूज टू आणि फोन करायची म्हणजेच आपण इथे काय घेणार आहोत,
कॉल, सी यूज टू कॉल मी, कोणाला, मला, म्हणून आपण इथे घेणार आहोत सी यूज टू कॉल मी, ती मला फोन करायची, केव्हा, रोज, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत एव्हरीडे. सॉरी, हे एव्हरीडे सेपरेट आहे, इथे पण सेपरेट आहे. नंतर ती मला रोज फोन करायची, सी यूज टू कॉल मी एव्हरीडे. आता बघा, हे जे नेक्स्ट सेंटेन्स आहे, आम्ही एकत्र अभ्यास करायचो. आपण सांगतो की लहान असताना माझे मित्र वगैरे होते, माझा मित्र होता, तर आम्ही काय करायचो, सवय होती एक की आम्ही एकत्र अभ्यास करायचो, म्हणजेच ही पास्ट हॅबिट आहे. पास्ट हॅबिट इथे सांगितलेली आहे. मग आता हे जे मराठीतलं सेंटेन्स आहे ते तुम्ही यूज टूचा उपयोग करून इथे इंग्रजीत ट्रान्सलेट करायचं आहे आणि ते ट्रान्सलेशन तुम्ही मग कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तिथे मी तुमचं ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे. आता बघा, वर जी आपण सेंटेन्सेस पाहिली ती सर्व पॉझिटिव्ह सेंटेन्स, म्हणजेच काय, होकारार्थी वाक्य होती. त्याचं स्ट्रक्चरसुद्धा पाहिलं. मग आता आपण एखादी नकारार्थी सेंटेन्ससुद्धा बोलत असतो, म्हणजे एखादी सवय नव्हती, अशा प्रकारचे सेंटेन्ससुद्धा आपण बोलत असतो. मग आता हे सेंटेन्स नकारार्थी बनवताना इंग्रजीमध्ये त्याचं स्ट्रक्चर कसं असते ते सुरुवातीला आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला इथे सुद्धा तुम्हाला सब्जेक्टच घ्यायचा असतो. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते डिड नॉट, म्हणजे डिडंट. त्यानंतर आता इथे डिड नॉट किंवा डिडंट वापरल्यानंतर आता इथे आपण यूज ईडी लावलेला होता तो निघून जाईल, फक्त यूज टू हे येणार आहे, हे लक्षात ठेवायचं. डीड आला म्हणून इथे फक्त काय येणार आहे, यूज टू, आणि बाकीचं स्ट्रक्चर सेम. V1 फॉर्म घ्यायचा, त्याच्यानंतर सर्वात शेवटी ऑब्जेक्ट घ्यायचं. पण हे महत्त्वाचं आहे की इथे डिड नॉट वापरलं किंवा डिडंट वापरलं तर इथे यूज टू तुम्हाला वापरायचं आहे, इथे यूज्ड टू वापरायचं नाही आहे. आता बघा, मग आता अशा प्रकारचे सेंटेन्स आपण मराठीतली बघणार आहोत, ती आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. इथे काय दिलं आहे, मी पूर्वी कॉफी पीत नव्हतो, म्हणजे ही सवय मला नव्हती पण आता ती सवय आहे. म्हणून आता हे सेंटेन्स तयार करताना यूज टूचा उपयोग करून आणि नकारार्थी वाक्य आहे ते कसं तयार करणार, तर इथे सुरुवातीला काय घ्यायचं, मी म्हणजेच आय, नंतर डिडंट, इथे कॉन्ट्रॅक्शन फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप आपण घेणार आहोत, आय डिडंट. नंतर आपण काय घेणार आहोत, यूज टू. त्यानंतर पिणे हे वर्ब आहे, त्यासाठी आपण ड्रिंक वापरतो, म्हणून आपण इथे घेणार आहोत आय डिडंट यूज टू ड्रिंक काय, कॉफी, म्हणून आपण इथे घेणार आहोत कॉफी. बघा, अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे निगेटिव्हमध्ये तयार झालेलं आहे. जसं पॉझिटिव्ह बोलता तुम्ही तसं निगेटिव्ह सेंटेन्सेस पण बोलत असता, मग ते यूज टूचा उपयोग करून तुम्हाला अशा प्रकारे बोलायचं आहे. आता हे पूर्वी तुम्ही मला इथे पूर्वी आलेलं आहे, पण पूर्वी म्हणजेच त्यासाठीच आपण इथे यूज टूचा उपयोग करत असतो, म्हणून याच्यासाठी तुम्हाला वेगळा शब्द इथे वापरण्याची गरज नाही. आता इथे बघा नेक्स्ट काय आहे, आम्ही पूर्वी ऑनलाईन खरेदी करत नव्हतो. बघा आता सध्या काय होतं आहे, ऑनलाईन खरेदी केली जाते. मग आपण काय म्हणतो, सवय आपली कशी होती, डायरेक्ट शॉपला जाऊन खरेदी करायची. मग आता इथे काय सांगितलं आहे, आम्ही पूर्वी ऑनलाईन खरेदी करत नव्हतो. मग आता हे वाक्यसुद्धा तुम्ही कसं बोलणार, इथे तुम्हाला यूज टूचाच उपयोग करावा लागणार आहे. मग आता आम्ही म्हणजेच वी, नंतर डिडंट, नंतर काय घ्यायचं असते, यूज टू. काय करत नव्हते, ऑनलाईन शॉपिंग, खरेदी म्हणजे शॉपिंग त्याला म्हणतो. यूज टू शॉप, खरेदी करणे म्हणजे शॉप येणार आहे इथे, शॉप ऑनलाईन. बघा अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे तयार झालेलं आहे. वी डिडंट यूज टू शॉप ऑनलाईन, आम्ही ऑनलाईन पूर्वी खरेदी करत नव्हतो. आता पॉझिटिव्ह सेंटेन्सेस झाले यूज टूचा उपयोग करून, निगेटिव्ह सेंटेन्सेस झाले. तसेच आता क्वेश्चन म्हणजेच प्रश्नसुद्धा आपण विचारत असतो बऱ्याच वेळेला. मग आता त्यासाठीचं स्ट्रक्चर कसं असते ते इथे मी घेतलेलं आहे की सर्वात आधी तुम्हाला वापरायचं असते डीड, त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट, त्यानंतर इथेसुद्धा इथे यूज आल्यामुळे इथेसुद्धा तुम्हाला फक्त यूज टूचा उपयोग हा करायचा असतो. सर्वात शेवटी क्रियापदाचे पहिले रूप आणि ऑब्जेक्ट जर असला तर तुम्हाला यानंतर तो घ्यायचा असतो. आता बघा, त्यासाठी मी इथे मराठीतून एक्झाम्पल घेतलेली आहे. काय आहे, ती पूर्वी गाडी चालवायची का, म्हणजे पूर्वीची हे तिची सवय सांगितलेली आहे. मग ती पूर्वी गाडी चालवायची का, मग हे सेंटेन्सच्या स्ट्रक्चरनुसार आता आपण इंग्रजीत ट्रान्सलेट करू. म्हणजेच इथे काय येणार आहे, डीड, नंतर सब्जेक्ट आहे ती म्हणजेच शी, नंतर यूज टू घ्यायचं. अगदी सोपं आहे, डीड सी यूज टू, नंतर काय आहे, V1 फॉर्म घ्यायचा आहे. गाडी चालवणे म्हणजेच आपण त्यासाठी ड्राईव्ह हा शब्द वापरतो, म्हणून आपण इथे घेणार आहोत डीड सी यूज टू ड्राईव्ह. ऑब्जेक्ट पण आहे कार किंवा गाडी, म्हणून आपण इथे घेणार आहोत एक कार हे ऑब्जेक्ट म्हणून. डीड सी यूज टू ड्राईव्ह ए कार, ती पूर्वी गाडी चालवायची का.
असं आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो. ऑब्जेक्टसुद्धा इथे आलेला आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं ऑब्जेक्ट असला ते ऑब्जेक्ट इथे घ्यायचं आहे. त्यानंतर तू पूर्वी इथे काम करायचास का, बघा असं सुद्धा आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो. मग इथे सुद्धा आपण सुरुवातीला काय घेणार आहोत, डीड. तू म्हणजेच यू. डीड यू यूज टू, काय काम करायचास का, म्हणजे काम करणे म्हणजेच आपण तिथे वापरणार आहोत वर्क. डीड यू यूज टू वर्क इथे म्हणजेच हिअर. बघा अगदी सोपं आहे स्ट्रक्चर जर लक्षात असलं तर. डीड यू यूज टू वर्क हिअर, तू पूर्वी इथे काम करायचंस का. बघा अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यूज टूचा उपयोग हा केव्हा आणि कसा करतात, त्याचं स्ट्रक्चर कसं असते, ते पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मराठी टू इंग्रजी असे घेऊन आपण ते समजून घेतलेले आहेत. तर मग आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.